महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एकच प्रश्न चर्चेत आहे। शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमका कोणाच्या बाजूने राहणार? एनडीए सोबत की महाविकास आघाडी सोबत? गेल्या काही दिवसांपासून या प्रश्नांमुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली होती। त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोबत झालेल्या भेटीगाठी, त्यानंतर अमित शहा यांच्या सोबत झालेली भेट आणि राष्ट्रवादीच्या खासदारांच्या दिल्लीतील हालचाली यामुळे चर्चांना आणखीनच हवा मिळाली होती। पण आता या सगळ्या चर्चांवर शरद पवारांकडूनच एक घाव दोन तुकडे करण्यात आलेत। नेमकं ते काय म्हणालेत? एनडीए सोबत जाणार की मविया सोबतच राहणार? कार्यकर्त्यांना नेमका काय आदेश देण्यात आलेत? सगळं काही सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि अजूनही आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच करा। नमस्कार, मी सेजल तांबे आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाइम महाराष्ट्र। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या भूमिकेबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात होते। काही राजकीय घडामोडींनंतर हा पक्ष एनडीए सोबत जाणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली। त्यानंतर सुप्रिया सुळे यांच्या मुलीच्या रिसेप्शनला देखील मोदींनी उपस्थिती दर्शवली होती। त्यानंतर सुप्रिया सुळे आणि खासदार बजरंग सोनावणे यांनीही केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। एवढंच नाही तर सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या 8ही खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाऊन भेट घेतली। या सततच्या वाढत्या भेटीगाठींमुळे नेमकं शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सुरू तरी काय आहे हेच सगळीकडे चर्चा होती। आता या भेटींचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लावू लागला होता। काही जण म्हणू लागले की राष्ट्रवादी शरद पवार गट आता एनडीएच्या जवळ जातोय, तर दुसऱ्या बाजूला पक्षाकडून ही केवळ राजकीय आणि संसदीय कामकाजाचा भाग असल्याचं सांगितलं जात होतं। यानंतर सुप्रिया सुळे यांनी काही दिवसांपूर्वीच पत्रकार परिषद घेत शिवसेना उद्धव ठाकरेंचीच आणि राष्ट्रवादी पवारांचीच असं जाहीर केलं होतं। पण या सगळ्या चर्चांमध्ये सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रश्न होता तो म्हणजे शरद पवारांची स्वतःची भूमिका नेमकी या सगळ्यात काय आहे ते आपलं मौन केव्हा उघडणार? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या एका निर्णयाचेही मोठे राजकीय परिणाम होऊ शकतात। त्यामुळे कार्यकर्त्यांपासून ते महाविकास आघाडीतील इतर पक्षांपर्यंत अनेकांच्या नजरा या शरद पवारांच्या भूमिकेकडे लागल्या होत्या। मात्र आता शरद पवार यांनी पक्षाच्या बैठकीत आपली भूमिका स्पष्ट केल्याचं समोर आलंय, बोललं जातंय। त्यांनी असं सांगितलंय की आपण विरोधातच आहोत, कोणीही संभ्रमात राहू नये, जोमाने काम करा असा स्पष्ट संदेश त्यांनी कार्यकर्त्यांना दिल्याची माहिती समोर येते। म्हणजे सध्या तरी पक्षाच्या भूमिकेबाबत कार्यकर्त्यांनी कोणताही गैरसमज करून घेऊ नये असं शरद पवारांकडून सांगितल्याचं समजून येते। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांना मोठा पूर्णविराम धक्का बसल्याचं दिसून येतंय। याचा दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे महाविकास आघाडीमध्ये निर्माण झालेला संभ्रमही काही प्रमाणात दूर होऊ शकतो। कारण राष्ट्रवादी शरद पवार गट, काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे सध्या विरोधी राजकारणात एकत्र आहेत। अशा परिस्थितीत राष्ट्रवादीची पुढची दिशा काय असणार याकडेच इतर पक्षांचंही तितकंच लक्ष होतं। आता शरद पवारांनी कार्यकर्त्यांना विरोधात राहून काम करण्याचा संदेश दिल्याची माहिती समोर असल्याने पक्षाच्या संघटनेला पुन्हा जोमाने काम करण्याचे संकेत मिळाले आहेत। त्यामुळे एकंदरीत आता मवियामध्ये सगळं काही ठीक होताना दिसून येते। याच बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांनीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना महत्त्वाचा संदेश दिल्याचं समोर आलंय। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 2 दिवसीय बैठकीत राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधून आलेल्या जिल्हा अध्यक्षांनी पक्षाच्या पुढच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित केले। पक्ष एनडीए सोबत जाणार आहे का असा थेट सवाल काही जिल्हा अध्यक्षांकडून करण्यात आला होता। यावर सुप्रिया सुळे यांनी नुकत्याच झालेल्या संसदीय अधिवेशनातील आपल्या भूमिकेची आठवण पदाधिकाऱ्यांना करून दिली। सुप्रिया सुळे यांनी संसदेत सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारण्याची आपली भूमिका कायम असल्याचं स्पष्ट केलं। पण एवढ्यावरच न थांबता आता हीच लढाई संसदेतून बाहेर म्हणजेच रस्त्यावरही लढायची आहे असा संदेश त्यांनी दिल्याची माहिती समोर येते। सामान्य माणसाचे प्रश्न, त्यांच्या अडचणी आणि त्यांच्या हक्कांसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मैदानात उतरलं पाहिजे असा त्यामागचा या सगळ्या गोष्टींमागचा स्पष्ट संदेश असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। यासाठी जिल्ह्यांमध्ये पक्ष संघटना मजबूत करण्यावरही भर देण्यात येतोय। ज्या जिल्ह्यांमध्ये पक्षाची काही पदं रिक्त आहेत ती पदं तातडीने भरण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेत। म्हणजेच आता केवळ बैठक आणि चर्चा न करता प्रत्यक्ष मैदानात उतरण्याची तयारी ही राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुरू झाली आहे ही दिसते।
सुप्रिया सुळे यांनी लवकरच महाराष्ट्राचा दौरा करणार असल्याचंही सांगितलं असून या दौऱ्यात लोकांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर ताकदीने आवाज उठवण्याचा पक्षाचा प्रयत्न असणार असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आलंय। तसेच शनिवार आणि रविवारी झालेल्या या 2 दिवसीय बैठकीत महाराष्ट्रातील अनेक भागांचा पक्षाच्या संघटनेच्या दृष्टीने आढावा घेण्यात आलाय। विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्याचा आढावा घेण्यात आला असून आता केवळ कोकणातील जिल्ह्यांचा आढावा बाकी असल्याची माहिती देण्यात आली आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात पक्षाची संघटना नेमकी कुठे कमकुवत आहे, कुठे पद रिक्त आहेत आणि कोणत्या भागात कार्यकर्त्यांना अधिक सक्रिय करण्याची गरज आहे यावर राष्ट्रवादीकडून भर दिला जात असल्याचं बोललं जातंय, अशी दिशा ठरली असल्याचं बोललं जाते। तसेच फडणवीसांनी देखील एनडीए मध्ये कोणताही पक्ष आता सामील करणार नाही अशी आपली भूमिका ही स्पष्ट मांडली होती। आता शरद पवारांनी देखील कार्यकर्त्यांना आपण विरोधातच आहोत, कामाला लागा असा संदेश दिल्याचं समोर येते। त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांसाठी हा एक प्रकारे स्पष्ट सिग्नल मानला जातोय। आता पुढच्या काळात पक्ष रस्त्यावर उतरून कोणते प्रश्न हातात घेतो, महाराष्ट्र दौऱ्यात सुप्रिया सुळे कोणते मुद्दे मांडतात आणि महाविकास आघाडीतील इतर पक्षांसोबत त्यांची भूमिका कशी राहते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण महाराष्ट्राचं राजकारण सध्या अत्यंत वेगाने बदलत चाललंय। एका बाजूला सत्ताधारी एनडीएची ताकद वाढत चालली आहे, तर दुसऱ्या बाजूला विरोधकांकडून आपली संघटना ही पुन्हा मजबूत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं दिसून येतंय। अशा परिस्थितीत शरद पवारांचा हा संदेश फक्त कार्यकर्त्यांना दिलेला आदेश आहे की पुढच्या मोठ्या राजकीय लढाईची सुरुवात आहे हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसेच आता 22 तारखेला राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात येणार आहेत, महाराष्ट्र दौरा करणार आहेत। त्यामुळे मवियाची बैठक त्यांच्यासोबत होते का, मविया एकत्र बसून या बैठकीत काय स्ट्रॅटेजी ठरवते हे येत्या काळात समजेलच। पण तुम्हाला काय वाटतं, खरंच राष्ट्रवादी शरद पवार यांच्या पक्षाचा एनडीए मध्ये विलीन होण्याचा मुद्दा इकडेच संपला जातो का? शरद पवार किंवा त्यांचे खासदार आमदार जे शरद पवारांचे आहेत या आदेशाला शरद पवारांच्या पाळतील का, की आपली एक वेगळीच भूमिका दर्शवतील? तुमचं मत, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा।